महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा, नाशिक आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात रामेती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्र उद्घाटन सोहळा रामेती आवार, संभाजी चौक, उंटवाडी रोड, नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या महोत्सवाचे उद्घाटन माननीय नामदार ॲडव्होकेट श्री माणिकराव कोकाटे, मंत्री क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी माननीय नामदार श्री दादाजी भुसे, माननीय मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री नरहरी झिरवाळ, माननीय मंत्री अन्न व प्रशासन विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य, आमदार श्री हिरामण खोसकर, विधानसभा सदस्य इगतपुरी, श्री विष्णुपंत म्हैस धुणे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, श्री कैलास भोसले, अध्यक्ष द्राक्ष बागायतदार संघ महाराष्ट्र राज्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांनी केले। तदनंतर अन्न व प्रशासन विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य मंत्री नरहरी झिरवाळ आणि क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ महाराष्ट्र राज्य मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महोत्सवास शुभेच्छा दिल्या। दरम्यान माननीय खासदार श्री भास्कर भगरे सर, आमदार श्रीमती देवयानी फरांदे यांनी स्टॉल व महोत्सवाला भेट दिली आहे। मानवी आरोग्यामध्ये सकस रानभाज्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यात विविध भाज्यांचा समावेश असतो। जंगल आणि शेत शिवारात नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानपालेभाज्या, फळभाज्या, कंद, शेंगा यांच्यामध्ये शरीरास आवश्यक असलेले अन्न घटक व औषधी गुणधर्म असतात। रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्याने त्यावर कीटकनाशके, बुरशीनाशके यांची फवारणी करण्यात येत नाही। अशा खाद्य संपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे। त्यांचे आरोग्यविषयक महत्त्व आणि माहिती शहरी भागातील नागरिकांना व्हावी, तसेच विक्री व्यवस्था करून आदिवासी शेतकरी बांधवांना आर्थिक फायदा व्हावा व याची जनजागृती करण्यासाठी रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता। यावेळी शहरातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात रानभाज्यांची माहिती घेतली आहे, तसेच रानभाज्यांच्याही खरेदी केली आहे, तसेच या महोत्सवाबद्दल समाधान व्यक्त केलंय। या प्रसंगी शिवाजी आमले, प्राचार्य, रामेती नाशिक, श्री सुनील वानखेडे, नोडल अधिकारी विभागीय अंमलबजावणी कक्ष स्मार्ट नाशिक विभाग नाशिक, श्री रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक, श्री अभिमन्यू काशीद, प्रकल्प संचालक आत्मा नाशिक, श्री विलास सोनवणे, प्रकल्प उपसंचालक आत्मा नाशिक, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवर, शेतकरी बंधू भगिनी, शेतकरी महिला व पुरुष गट, रानभाजी पाककृती गट, ग्राहक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज नाशिक।